सकाळी सकाळी चूल पेटवून घेतली, पातेल्यात माती लावून ठेवली होती रात्रीच. कारण सामान करायचं असलं म्हणजे सगळी तयारी आधीच करावी लागते. तरी ते पाणी गरम करायला ठेवलं आहे चुलीवर. तर आज बनवणार आहे आम्ही तिळाच्या कुरड्या. तर ह्या कुरड्या ज्या असतात त्या आपल्या कुरड्यांसारख्याच. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबळे किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आपण जसं कुरड्यांना गहू भिजत घालतो, चीक काढतो, त्याच पद्धतीने इथे चीक काढून घ्यायचा आहे. कारण चिकाच्याच बनतात हे आपण, किंवा आपण तांदळाच्या चिकाच्या हे बनवू शकतो, पण गव्हाच्या चिकाच्या छान लागतात आणि थंडीमध्ये खायला खूप चांगल्या असतात. तर ही कुरडया आहे विदर्भ स्पेशल तिळाची कुरडई. तर चीक काढून घेतलेला आहे इथे आणि चिकाच्या मापाने बरोबर पाणी ठेवलेलं आहे. जेवढा चीक आहे तेवढंच पाणी ठेवलेलं आहे. तर पाण्यामध्ये मीठ आणि थोडं तेल घालून उकळी येऊ दिली होती. नंतर खाली काढून घेतलं आहे पातेलं चुलीवरून. कारण जर उकळत्या पाण्यात घातलं तर लगेच गाठी होतात. असं थंड पाण्यात थोडं स्थिर पाणी झाल्यावर जर घातलं तर व्यवस्थित एकसारखा चीक होतो, गाठी वगैरे होत नाही. तर ह्यावेळेस आमचा चाटू आहे तोच सापडतच नव्हता. त्यामुळे आमची छोटी बॅट होती ती चांगली धुवून वगैरे घेतली, खेळायची होती. तर तिनेच घोटून घेतलं होतं घोटणीसारखं करून. कारण चाटू म्हणजे लाकडी हलवायचं असतं, आपल्या गावाकडे वगैरे मिळतात आणि ह्या वस्तू करण्यासाठी तेच वापरतात. मोठी दांडी असते आणि खोलगट चमच्यासारखा भाग असतो, पळीसारखा, त्याला चाटू म्हणतात. तर इथे होता नाही आमचा, म्हणून आम्ही इथे ही छोटी बॅट घेतली होती, ती पण लाकडी होती. तर इथे एकसारखं पीठ करून घेतलं आहे नंतर चुलीवरून काढून परत. कारण आपण जेव्हा कुरड्या बनवतो तर ते घोटायलाच खूप मेहनत लागते, चीक हटायला. तर छान असा चीक झालेला होता, पाणी पण व्यवस्थित झालं होतं. बघू शकता असा एकसारखा चीक झालेला आहे. जर आपण उकळत्या पाण्यात टाकलं तर लगेच गाठी बनतात, पण असं खाली स्थिर पाणी झाल्यावर जर टाकलं तर एकसारखा चीक बनतो. त्यामध्ये तीळ घालायचे. तर तीळ धुवून घ्यायचे, म्हणजे माती वगैरे निघून जाते. तीळ धुवून घेतलेले. चीक झाल्यावर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, तीळ घालायची. तर चीक झालेला आहे, धुतलेलं तीळ यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर एकजीव करून घ्यायचं तीळ आणि चीक, म्हणजे मग व्यवस्थित सगळीकडे लागतं. तर चीक गरम होता, काढून घेतला आहे खाली आणि नंतर मग त्यामध्ये तीळ घातलेलं आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये ऊब मिळण्यासाठी विदर्भात म्हणजे बुलढाणा वगैरे साईडला तिकडे थंडी जास्त असते, तर हा पदार्थ तिकडे जास्त बनवला जातो. त्यामुळे तिळाच्या कुरड्या आमच्या ताई आहे बुलढाण्याच्या, त्यामुळे त्यांच्या भागात बनवता, आम्ही बनवतो घरी आमच्या. तर आपल्याला खायला खानदेशी लोकांना सगळंच असलं तरी चालतं. तरी ते या पद्धतीने आम्ही तिळाच्या कुरड्या बनवल्या आहे. तर तिकडे यापेक्षाही जास्त तीळ घालतात त्या भागांमध्ये. इथे आम्ही तरी पण इथे 1 किलो तीळ घेतलेली होती एवढ्या चिकासाठी. तर व्यवस्थित चिकामध्ये तीळ एकजीव करून घेतली. नंतर मग त्याच्या कुरड्या टाकल्या होत्या. तर इथे एका बाजूला साडी ओली करून घेतली आणि आमची जाळी आहे पापड वाळत घालायची, त्यावर साडी टाकून घेतली होती ओली करून. हे जे आमचे कपडे ते स्पेशल वाळत घालायचेच आहे आणि त्या मापाचे आम्ही बनवून घेतले जाळीच्याच. तरी ती चीक रेडी आहे, ताई भरून देत आहे आता चीक साच्यामध्ये. तर आम्ही यावेळेस जो आपला असतो कुरडईचा त्याच्यातली जाड चाळणी घेऊन टाकून बघितल्या होत्या, पण त्याच्या काही जमल्या नाही व्यवस्थित. तर मग नंतर आम्हाला विदर्भाचंच जे आहे तिकडेच मिळतो तो साचा, तोच काढावा लागला होता आणि त्यानेच टाकावा लागला. त्या आम्हाला वाटलं थोडं बारीक होईल तर वाळायला प्रॉब्लेम येणार नाही, कारण हा खूप जाड असतो, पण त्या साच्यामधून तिळ्या पडतच नव्हत्या. तर आता हा जो आहे तो स्पेशल तिळीच्या कुरडईचा साचा आहे. याने टाकून घेतल्या मग कुरडया एकसारख्या सगळ्या. त्या जाड होतात तर वाळायला प्रॉब्लेम होतो आम्हाला, म्हणून आम्हाला त्या बारीक घालून बघत होतो पहिले. तर शेवटी हात साचा घ्यावा लागला आम्हाला, नाही तर मग आपण जे आपल्या चकल्या पाडतो ते नाही आपण पाडू शकतो. तर अशी दिसते ही तिळाची कुरडई. नंतर मग थोडा ब्रेक झाला, मध्ये चहा बनवून आणला होता खालून. तर आम्ही सगळं किचनमधून म्हणजे आम्ही सगळं वर बनवतो, तो खाली गेली होती मी चहा बनवायला. चहा आणली उषासाठी. ताई आमच्या वंदना ताई बसल्या होत्या पूजेला, त्यांना दिली चहा. नंतर मी घेतला आणि नंतर मग बऱ्याच वेळाने आमच्या कुरड्या झाल्या. त्यानंतर मग आम्ही इथेच गच्चीवर कपडे वगैरे असतात आमचे ते धुवून घेतो, एका बाजूला मशीन वगैरे लावून देतो कपड्यांची. आणि मग अशा पद्धतीने आमच्या कुरड्या झालेल्या आहेत टाकून.
तर तुम्ही कुठून बघता हा व्हिडिओ नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा कसे वाटतात पदार्थ. तर संध्याकाळी अशा पद्धतीने हे वाळलेलं होतं, पण तरी पण मी काढून बघितलं तर एका बाजूनी ऊन येतं आमच्या गच्चीवर थोडंसं दुपारनंतर, तेव्हा घालतो आम्ही उंच जागेवर ठेवून देतो थोडंसं. पण तरी पण पूर्ण वाळलेली नव्हती ही कुरडई, म्हणून निघत नव्हती. नंतर मग दुसऱ्या आम्ही राहू दिलं तसंच, आणि दुसऱ्या दिवशी काढलं तर एकसारख्या सगळ्या कुरड्या निघाल्या होत्या. सकाळी काढलं होतं मग हे रात्रभर तसंच राहू दिलं होतं. आता बघू शकतो छान अशा कुरड्या झाल्या होत्या. तर ह्या कुरड्या आपण शेंगदाण्यांसोबत खाऊ शकतो किंवा तळूनही खाऊ शकतो, छान लागतात. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.